तर या विधेयकावरनं राजकारण स्तरावरती आलेलं आहे आणि एकमेकांच्या दर्जावरनं आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। असं असताना दुसरीकडे विधेयक नामंजूर झाल्याच्या नंतर सत्ताधारी पक्षानं विरोधकांवरती जोरदार प्रहार करायला आणि त्यांची कोंडी करायला सुरुवात केली आहे। काल मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात एक पत्रकार परिषद घेतली आणि आता मुंबईमध्ये महायुतीनं जनआक्रोश मोर्चा काढला। मुंबईतल्या जांभोरी मैदानात या मोर्चाला सुरुवात झाली। मंत्री आशिष शेलार, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह प्रमुख नेते या मोर्चात सहभागी झाले। मुंबईतल्या वरळी डोमपर्यंत हा मोर्चा काढला गेला आणि आता वरळी डोममध्ये महायुतीची एक सभा सुद्धा पार पडणार आहे। या सभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितांना मार्गदर्शन करतील, त्यांच्याशी संवाद साधतील। त्यामुळे एकीकडे जनआक्रोश मोर्चा, दुसरीकडे थोड्याच वेळात सभा, असं चित्र महिला आरक्षण विधेयकावरनं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे विरोधकांच्या विरोधात। पण महायुतीचा हा जनआक्रोश मोर्चा निघाला तो मुंबईच्या रस्त्यांवरनं जांभोरी मैदान परिसरातनं, आणि जेव्हा लोकांची घरी जाण्याची घाई असते ती वेळ आणि या मोर्चाची वेळ थोडीशी एकसारखी पाहायला मिळाली। जांभोरी मैदान परिसरात या मोर्चामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली। वाहतूक कोंडीच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या एका महिलेनं चांगलाच गोंधळ घातला। मंत्री गिरीश महाजनांना सुद्धा या महिलेच्या रोषाचा सामना करावा लागला। तर वाहतूक कोंडीमुळे या महिलेचा संताप अनावर झाला आणि तिने थेट मंत्री गिरीश महाजनांना जाब सुद्धा विचारला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।